अन्न फलार शुद्धी मंत्रातील प्रत्येक मंत्राचा आपण दर दिवस एक महत्त्व पाहणार आहोत. नाथबाबांनी एकनाथी भागवतामध्ये एकादश स्कंदामध्ये अन्नम ब्रह्म हे श्राद्धीचे गुह्यवर्म ऐशे नेनुनी शुद्ध कर्म वृथा बडवावडते. घेतल्याविने देह न चाले, अन्न घेतल्याविने देह न चाले, घेतल्यावर आणि इंद्रिय वर्ग खवळे, मग काय करायचं. ही ओवी भागवतातली एकादश स्कंद. तुम्हाला सांगितलं सद्गुरू जनार्दन स्वामीच्या अशा एकनाथी भागवताच्या 525 ओव्या पाठ होत्या. दुसरीपर्यंत शिक्षण झालेले बाबाजी, आणि एवढं पाठांतर करणं म्हणजे गंमत आहे का. आणि म्हणून त्यामध्ये नाथबाबा लिहित आहेत की अन्न घेतल्याविने देह न चाले, घेतल्यावर इंद्रिय वर्ग खवळे, मग काय करायला पाहिजे. म्हणून पुढे लिहितात की याशी न भोगावे न त्यागावे, मध्यभागी विभागावे, आत्मसाधने लावावे. हा जो मध्यभागी शब्द आहे ना, त्याच्या खाली अशी लालराज शाईनं रेषा लिहा की याचं निरूपण माऊलीने 17व्या अध्यायामध्ये केलं आहे. जे अन्न सेवन केल्यानंतर जास्त वेळ पोटात राहील, स्निग्ध पदार्थ पोटात जास्त वेळ राहणारे, पुष्टी देणारे, तुष्टी देणारे, याचं वर्णन आहे 17व्या अध्यायामध्ये माऊली करतात. आणि देवाने सांगितलं की अति गोड, अति कडू, अति आंबट. हा दुसऱ्या प्रकारचा आहार. तुम्ही काल सकाळी सात्विक आहार पाहिला, पण आता दुपारी हा तामस आहार आहे. यानं जास्त जर तुम्ही तिखट खाल्लं तर तुम्हाला राग येईल. पहा तुम्ही जे लोक जास्त चमचमीत वगैरे खातात त्यांना लवकर राग येतो, जरी ते शाकाहारात आहे तरी. मांसाहाराचा तर प्रश्नच नाही, मग त्यांचा राग अनावरच होऊन जातो, काहीच अघटित होऊन जातं. म्हणून अति गोड बोलणारा थोडंसं लबाड बोलतो, खोटं बोलतो, त्याला आपली प्रौढी मिरायची असते. आणि म्हणून अति गोड नको, अति आंबट नको. अति आंबट खाण्याला विषय वासना जास्त असते, जास्त खवळून जातं. पहा काही काही लोकांना खूप आंबट आवडतं. आणि अति कडू तर कोणी खातच नाही. अति तुरट 6 प्रकारचा रस प्रकृतीला लागतोच, कडू, आंबट, गोड, तिखट. आणि ह्या 6 प्रकारच्या रसापासून आपली प्रकृती आणि त्या अन्नातून 6 प्रकारचे घटक तयार करते. रक्त, मांस, मज्जा, कुर्च्या, हाडाला लागणारा पदार्थ, शरीरात टाकाऊ पदार्थ बाहेर काढण्याचं काम. आणि हे सर्व होत असेल तर केवळ आणि केवळ त्या प्रकृतीची शक्तीनं होतं. नवे नवे ही भगवंताची शक्ती आहे. म्हणून यासी न भोगावे न त्यागावे, मध्यभागी विभागावे. म्हणून अति गोड नको द्या हो, अति तिखट पण नको. मधुरम युक्त हार्विहारस्य युक्त रष्टस्थ कर्मसु युक्त स्वप्नाबोधस्य योगो भवती दुःखा. अर्जुना तर दुःखाचा नाश करता येईल तर प्रमाणात खाल्लं पाहिजे किंवा विचार करूनच खाल्लं पाहिजे. आणि म्हणून द्या हो आता रजगुणयुक्त जो आहार आहे, कुजलेलं, सडलेलं, आंबूस वास येणारं, उष्ट, आणि हे पदार्थ रजगुणयुक्त आहे. यानं तर तुम्हाला आळस येईल, प्रमाद येईल, तुमची विचारशक्ती इतकी वाढली तर तुमची इंद्रिय तुमच्या हातात राहणार नाही. म्हणून आमचे लोक बाबा हो याच्यावर फार नियंत्रण आहे. आणि सद्गुरू जनार्दन स्वामींचं आता मी अनेक प्रकारचे ग्रंथ वाचतो आहे. एवढं ग्रंथ अध्ययनातून काढणं, हा फलाहाराचा शोध करणं अति अवघड आहे तुम्हाला सांगतो. आणि म्हणून इतकं सूक्ष्म निरीक्षण सद्गुरू जनार्दन स्वामीचे या अन्नफलार शुद्धी मंत्रामध्ये आहे. जे आता लोक जाणकार लोक, अभ्यासू लोक जे प्रवचन ऐकतात त्यांचे फार चांगला अभिप्राय आहे, फार चांगलं सांगतात. तुम्ही याची अत्यंत गरज आहे समाजाला, आणि विशेषतः तरुण मंडळीला, तरुणाला हो, वृद्धांना हो, सर्वांनाच गरज आहे. तुमचे विकार अनावर झाले तुम्ही काय करणार, तुमच्या हातात राहत नाही इंद्रियत. आणि म्हणून कुजलेलं अन्न नको. जे काही आता साऊथ इंडियन पदार्थ आहेत त्याचा थोडा अभ्यास केला की ते 2-3 दिवस तांदूळ भिजत टाकतात, ते आंबूस झाल्यानंतर त्याची इडली, सांबर काय जे होतं ते, आणि त्याचं चायना डिशेस आलं, हे पिझ्झा आलं, आणि मग रोग किती वाढले, किती रोग वाढलेत. हे सर्व रजगुणामध्ये येतं देव. हे जैन पॅथी वाचली म्हणून तुम्हाला सांगतो की रजगुणामध्ये आलेलं आहे. त्यानं पहा तुम्ही, मुलगा 7वीला, वजन 87 किलो, सोयाबीनचा अर्ध पोतच झालं ते. मग टिवल्या बावल्या करतो, ग्रहणशक्ती राहत नाही.
बुद्धिमत्ता कमी होऊन जाते. काय हे असं फास्ट फूड म्हणतात, काय म्हणतात, मला तर नावसुद्धा माहीत नाही. काय काय पदार्थ खाणेच नाही, तर पाहिलेले आहे फक्त, खायचा संबंधच नाही. 7वीपासून जनार्दन स्वामीच्या सानिध्यात भाजी आणि भाकर, त्यानंतर संन्यास घेईपर्यंत विद्यार्थी अवस्थेमध्ये संभाजीनगरला पूजापाठ करायची, सात्विक आहार, भाजी पोळी. त्याच्यानंतर संन्यास घेतला 78पासून, त्याच्यापासून फलाहार. कुठं वाईट अन्न खाण्याची बुद्धी झाली, किंवा मिळालंच नाही, किंवा मिळालं तरी खाण्याचं बंधन होतं. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की कुजलेलं अन्न जे आहे त्याच्यामध्ये मांस महत्त्वाचं आहे. अति लवकर सडणारी वस्तू मांस आहे, तुम्हाला सकाळी सांगितलं. दुसरी गोष्ट जी सडलेलं अन्न, कुजलेलं म्हणजे सगळ्यात कुजलेल्या वस्तूपासूनच दारू तयार होते. मग तिला नाव देत मोसंबी, काजूची, याची त्याची, चुकीचं समजायचं. मी स्वतः जाऊन पाहिलं कारखान्यामध्ये मळी असते, ती मळी ऊसापासून तयार झालेली मळी असते, ती विशिष्ट प्रकारचं केमिकल टाकून ती सडले जाते. त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे जंतू तयार होतात, अळ्या तयार होतात, आणि ते जंतू बॉईल केले जातात, म्हणजे उकळले जातात. आणि ते उकळल्यानंतर त्या जंतूच्या पोटामध्ये अल्कोहोल तयार होतं, त्या जंतूमुळं अल्कोहोल तयार होतं. म्हणून सगळ्यात कुजलेला पदार्थ जर कोणता असेल, मग द्राक्षाचे असो, आमच्या आदिवासी भागामध्ये प्रत्येकाच्या घरासमोर मोहाचे झाडं आहेत, काही विकत घ्यायची गरजच नाही, ते सुद्धा सडल्याशिवाय नाही होत. आज आदिवासी दिन आहे. मला एका गुरुबंधूंनी चिठ्ठी पाठवली की आदिवासी दिनाबद्दल थोडं सांगा. देव हो, तुमचं काय वर्णन करावं, आपलं देवच आदिवासी आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्रतयाचा मुख्य शेष, मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष वळाला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेव सार चोजविला. आपले गुरुदेव भगवान श्री जनार्दन स्वामी यांचे गुरुदेव भगवान श्री गोरक्षयती नागाबाबा आहेत. आदिवासी काय लंगोटी लावतात, ते तर लंगोटीसुद्धा लावत नव्हते. म्हणून तुमच्यामध्ये जी काही प्रतिकार शक्ती आहे, पहा तुम्ही म्हणतात की भात खाल्ल्यानंतर ते डायबिटीजला चालत नाही, त्यानं पोट सुटतं, अमुक सुटतं. आदिवासी लोक तुमच्यापेक्षा 4 पट भात जास्त खातात, त्यांना पोट बी नाही आणि पोटरे बी नाही. 2-2, 4-4 किलोमीटर वजे आणतात, गवत म्हणा, सरपण म्हणा, काय म्हणा, कुठं काय होतं. तुमच्या कुटुंबाला जेवढा भात लागतो तेवढा एक लहान मुलगा खातो. तुमच्या कुटुंबाला जेवढं भात लागतं तेवढं लहान मुलं, कुठं काय होतं. शक्ती 2 प्रकारची असते देव हो. एक तर शरीर बल, शरीर धडधाकट व्यायाम करतात, सकस आहार घेतात, चांगलं पुष्ट आहार घेतात, ती शक्ती वेगळी. पण ही शक्ती आणखीन एक आहे, ही रोगप्रतिकारक शक्ती. त्यांना कधी डायबिटीज ऐकलं का तुम्ही, BP ऐकलं का? त्यांच्यातला एक फार मोठा क्रांतिकारक म्हणलं बंडा म्हणून, फार मोठा क्रांतिकारक होता. इंग्रज सरकारला हैराण करून टाकलं होतं. झाडं झोडपत्र होऊन विशिष्ट प्रकारच्या बाणाला आणि विंचू मारायचा, ते ठेचायचं, त्याचं पाणी करायचं आणि ती बाण त्याच्यामध्ये बुडायचं. आणि तो बाण मारला की एवढी आग व्हायची, हातातली बंदूक सुटून जायची. अशा त्यावेळेस स्वातंत्र्यपूर्वीच्या काळात, उद्यापासून आता आजपासून पहा तुम्ही 9 तारखेपासून तर 15 तारखेपर्यंत घर घर झेंडा, घर घर तिरंगा. आपल्या पंतप्रधानांनी सगळ्याच्या घरावर झेंडा. पूर्वी फक्त शाळेमध्ये सार्वजनिक जे सरकारी ऑफिसर त्याच्यामध्ये होतं, पण आता घर घर झेंडा. ते कारण स्वातंत्र्य काळामध्ये ज्या लोकांनी आहुती दिली प्राणाची, त्यांचं काहीतरी गौरव झाला पाहिजे. नाहीतर काय महाराज, आता तर फक्त सुट्टी पाहतात. सुट्टी आहे ना, बस एन्जॉय फक्त. कशाची सुट्टी हे सुद्धा माहीत नाही. खरं सांगतो तुम्हाला. एका मुलाने विचारलं, आज पप्पा आज 15 ऑगस्ट आहे. 15 ऑगस्ट म्हणजे काय? म्हणजे स्वातंत्र्य दिन. स्वातंत्र्य दिन म्हणजे काय? लहान लहान मला विचारतात. आता हे जेमतेम यांना कुठं काय विशेष माहिती. त्यानं सांगितलं की ज्या दिवशी तुझी मम्मी घरी नसते त्या दिवशी फक्त पप्पाची सत्ता चालते, त्याला आणि स्वातंत्र्य दिन म्हणतात. ही स्वातंत्र्य दिनाची व्याख्या आहे. कसं होईल संस्कृतीचं, कसं होईल त्या महापुरुषाच्या बलिदानाचं. म्हणून ही भावना जागृत व्हावी म्हणून आजपासून घर घर तिरंगा अशी भावना मुलाला माहीत झाली पाहिजे. 47 वर्ष झाले, 75 वर्ष झालेत, मुलांना माहीत नाही. कोण सहज एका मुलाला विचारलं कितवीला आहे तू? म्हणे मी 12वीला आहे. बाजीप्रभू देशपांडे माहिती आहे का? म्हणे नाही, इतिहास नाही आम्हाला. इंग्रजीत सगळे पुस्तक आहे, कॉम्प्युटरचेच पुस्तक आहे, इतिहास नाही.
बाबा छत्रपती शिवाजी महाराज जन्म कुठं झाला तर किल्ल्यावर झाला, फक्त कोणत्या किल्ल्यावर झाले हे सुद्धा माहीत नाही. असं जर असेल तर आपल्या संस्कृतीत अशा महापुरुषांचं हे उद्यापासून बलिदानाचाच दिवस आहे 15 ऑगस्ट. आणि त्याने हैराण करून सोडलं इंग्रज सरकार, सापडलंच नाही जीवनभर. जंगलातून सोडून दिलं शेवटी इंग्रज सरकारनं की हे लोकांच्या नादी लागणं योग्य नाही. एवढं मोठं इंग्रज सरकार, ब्रिटिश सरकार, संपूर्ण विश्वामध्ये राज्य असणारं एका आदिवासीने त्यांना आणि हे करून टाकलं, हैराण करून टाकलं. असं त्यांचं तो बलिदानाचा दिवस. ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम व्हायलाच पाहिजे. तुमच्याकडे किती प्रकारच्या भाज्या आहेत त्याचं प्रदर्शन लागतं. आता सुशिक्षित मुलं आहे आपल्याकडे, आदिवासी मुलाचा वसतिगृह आहेत, हजारो विद्यार्थी चांगल्या चांगल्या पदावर गेले. 2-3 तर PhD झालेत, 2-4 तर क्लास 1 झालेत, 2-4 सेकंड क्लासचे झाले. आणि असे हजारो विद्यार्थी आता बाबाजीच्या महानिर्वाणाच्या अगोदरपासून विद्यार्थी वसतिगृह आहे. आणि आदिवासी भागातला आम्ही तिकडं 29 वर्षापासून आदिवासी भागात जाऊन काम करतो. तिथे जाऊन बघा, आम्ही सांगत राहतो जे मोहमाळला जाऊन बघा किती सुंदर भगवान शंकराचं मंदिर आहे, किती चांगलं बघत विद्यार्थी आदिवासी वसतिगृह आहेत, किती विद्यार्थी पूजा नेम नाम त्रिकाल स्नान करतात. त्याच्यातले काही विद्यार्थी बसलेले आहेत अनुष्ठानला. त्रिकाल स्नान उच्चवर्णीय करतात का त्रिकाल स्नान? सांगा तुम्ही, साधक करतात का? विचारा साधकांना. त्रिकाल स्नान करून भगवान शंकराची पूजा नियम नाम हनुमान चालीसा नित्यनिविधी काय पाहिजे याच्यापेक्षा? सद्गुरू जनार्दन स्वामीचा चमत्कार तुम्हाला इकडं सोडा. आणि याच्यापेक्षा आपला संभाजीनगर जिल्हा ठरला की जालना जिल्ह्यातला जाफराबाद तालुका अतिशय दुर्गम भाग. आपण ज्या कार्याला गेलो तिथे 29 वर्षापूर्वी तर एका सद्ग्रस्तानं सांगितलं, बाबा काही करा बाबा, दरवर्षी या अनुष्ठानाला येत जा, फार आवश्यकता आहे. त्यानं कानात सांगितलं की दररोज 6 क्विंटल मांस लागतं. आमच्या गावाला दररोज 6 क्विंटल मांस लागतं. आणि त्यावेळेस एवढी बंदी नव्हती, कशाचं मांस आहे ते सांगणंसुद्धा मला दोष वाटतो. आता 90 ते 80 गावं असे की सगळे आलेले अनुष्ठानाला लोक किती आलेले बघा तुम्ही. काय सांगायचं मला हे की ते असं रजगुणयुक्त आहार सुटला की चांगलं सात्विक आहाराचे सात्विक विचार येतील, सात्विक भावना होईल तुमच्या मनामध्ये. म्हणून द्या हो, मद्यपिनं शास्त्राचं निश्चित सांगितलं आहे 4 महापापापैकी एक मदिरापान आहे. 4 महापापापैकी एक मदिरापान पाप आहे शास्त्रानं. दुसरी गोष्ट, शरीराची हानी आहे की नाही? तुम्ही शिकलेले आहेत, शरीर पुष्ट होतं, झोप लागते. अरे बाबा, दोन्ही कार्यक्रम चड्डीत झालेले असतात, माशा गणगण करतात, ती झोप आहे का? ती झोप नाही, ते बेशुद्ध अवस्था आहे, मेंदू बेशुद्ध करून टाकतं. या नादबाबा पुढं लिहितात, मोले मदिरा पै मदिरा संगे नाचे गाय. ते मदिरा तुम्हाला नाचते गाते महाराज, किती संसाराची हानी आहे. अरे बाबा, असे काही लेकरं येतात, बाबा वडील असून उपयोग नाही, आई नाही, आमच्याकडं लक्ष नाही, आणि आम्ही असं मोलमजुरी करून शिकतो. अशानं शिकवलेले आपण, ते आता क्लास 1 आहे. काय उपयोग आहे त्याचा? कुटुंबाकडे जर लक्ष नाही, लेकराकडे जर लक्ष नाही, तर त्या रजगुण आहाराचा हा परिणाम आहे, लक्षात घ्या. म्हणून द्या हो, अति मद्यपिणं चांगलं नाही. याच्या अगोदर तुम्ही करत असाल तर ते योग्य नाही. शास्त्रानं सांगायचं ठरलं तर ते 4 महापापापैकी एक. 80 महापाप कुठंही निघत नाही. तीर्थक्षेत्रावर फक्त पाप निघतं. पातकं, अतिपातकं, लघुपातकं. लघुपातक निघू शकतं, अतिपातक निघत नाही, ते भोगावंच लागतं. आणि म्हणून देह अतिपातक आहे. त्याच्यामध्ये 4 ब्रह्महत्या, सुरापान आणि परश्रीगमन, आणि 4थं महापाप दारू आहे, आमटीवाडाला लागा. आणि म्हणून देह रजगुणयुक्त आहार घेतल्यानंतर ही कुजलेलं शेडलेलं असं आहार घ्या. उष्ट एका ताटात जेवत बसतात, चगळपणा. काही काही तर एक ताटात 2-2, 3-3 लोक बसतात जेवायला. अरे बाबा, तो कोणत्या जन्मातला, कोणत्या? नरसिंह सरस्वती महाराजाकडे एक स्त्री आली, ब्राह्मण. तिने सांगितलं, बाबा दररोज आमच्या क्षेत्रामध्ये अन्न क्षेत्र आहे, चांगल्या प्रकारचं मिष्टान्न मिळतं, पण आमचे पतिदेव जातच नाही जेवायला. हे ते त्यांचं असं व्रत होतं त्या ब्राह्मणाचं. महाराज पेरून सोंगल्यानंतर जे काही जमिनीवर पडले जातं त्याला मराठवाड्यामध्ये सर्व म्हणतात. ते चल अन्न खायचं फक्त. जे खाली सांडलेलं आहे सोंगताना
ते आणायचं आणि त्याची भाजी भाकर काय असेल ते खायचं. मी कदरून गेले, मला मिष्ठान्न मिळत नाही भगवंता, तुम्ही सांगितलं तर माझे पतिदेव जातील तिथं आणि मला चांगल्या प्रकारचं अन्न खायला मिळेल. दत्त महाराजांनी सांगितलं बाबा जा, तिचं सांगणं आहे ना, जा तिथं जेवायला. कांतेने प्रश्न पुरवेल तो भ्रतार जाणं, अशा प्रकारचं दत्त महाराजांनी सांगितलं. नरसिंह सरस्वती गेले तिथं जेवायला. असे पात्र वाढले, सर्व वाढले आणि तिला जेवताना लोक नाही दिसले, सगळे डुकराची पंगत दिसली, सगळे डुकरं खाऊन राहिले. ते नाही बाबा असं काय करता, आपण ब्राह्मणाच्या पंक्तीला आलो, मला तर सर्व डुक्कर दिसून राहिले. सुरा म्हणतात, सुवर म्हणतात. आणि हे काय, नको नको नको, हे अन्न खाणं नको, हे आपलं अन्न नाही, हे त्याचं अन्न आहे. हा असा दृष्टीभ्रम करून टाकला जातो. महाराज बाबा हो, त्याचं व्रत आहे, तो व्रतस्थ ब्राह्मण आहे, त्याचं व्रत तोडू नये, पण तुला तसं सांगितलं असतं तुला पटलं नसतं. म्हणून द्या हो, अन्न क्षेत्रातलं अन्न जर खायचंच काम पडलं तर आपण काहीतरी तिकडे योगदान दिलं पाहिजे, नाहीतर फुकट आहे ना मग घ्या. नाही असं नाही पाहिजे. अन्न क्षेत्रातलं अन्न चांगलं आहे, ठीक आहे, पण तिथं काहीतरी योगदान केलं पाहिजे तर खाल्लं पाहिजे. आणि म्हणून द्या हो, असं कुजलेलं सडलेलं अन्न जे आहे ते रजगुणयुक्त आहे, ते प्रकृतीला घातक आहे आणि सगळ्याच गोष्टीला. तशा प्रकारचं तुमचा ब्रह्मरस तयार होईल आणि त्या रसानं तुमची बुद्धी तशी होईल, मन तुमच्या हातात राहणार नाही. म्हणूनच सेवन करताना अति आंबट नको, अति तिखट नको, अति गोड नको, मधुर, सगळं मधुर पाहिजे, युक्तच पाहिजे, प्रमाणातच पाहिजे. आणि अशा प्रकारचं हे विचार करा तुम्ही. जे पूर्वी घेत असाल तुम्ही तुमच्या जीवनामध्ये, काही पान करीत असाल, काही करत असाल तर ते योग्य नाही. माझ्या देव, माझे हात जोडून विनंती, एक लेकरा बाळाकडे दुर्लक्ष होतं. कशाला टेन्शन राहतं, तुम्ही अटेन्शन राहा ना, दररोज भगवत भक्ती करा, आपोआप टेन्शन कमी होतं. नामापुढं कोणतंही प्रकारचं आणि शारीरिक टेन्शन राहत नाही. गोंदवलेकर महाराजाचं चरित्र वाचा, चांगले सुपर क्लासहून ऑफिसर होते ब्रिटिश सरकारनं, पण रामनामाचा एवढा जप केला 13 कोटी. त्यांनी प्रत्यक्ष अनुभव लिहून ठेवला आणि त्यांच्या सानिध्यातल्या अनेक लोकांना अनुभव आहे की नामस्मरणानं ही दुर्बुद्धी निघून जाते. आणि म्हणून तुम्हाला आली असेल तुमच्यामध्ये दूर, मी काय अनुष्ठानाला सांगितलं, काही सगळ्यांनी तक्रार केली की बाबा असे लोक बसलेले, बसू द्या म्हणून. त्यांनी नामस्मरण केलं तर त्यांची बुद्धी शुद्ध होईल, मन शुद्ध होईल, आपोआपच ती गोष्टीची घृणा निर्माण होईल. ओकल्यानंतर माणूस पाहतो का, परत खातो का, तशी त्यांना त्याची बैसी घृणा निर्माण होईल. नाही बाबा हे चांगलं नाही, वाईट आहे. आणि म्हणून हे उदाहरण नाथबाबांनीच दिलेलं आहे. अन्न ओकल्यानंतर कोणी खात नाही. तशाच प्रकारे तुम्हाला त्याच्याबद्दल घृणा निर्माण व्हावी, तुमच्या मनामध्ये त्याच्याबद्दल तिरस्कार निर्माण व्हावा आणि तुम्ही शुद्ध सात्विक आणि भगवत भक्ती करावी, यासाठी हा अन्नफला शुद्धी मंत्राचं दर दिवशी आणि अशा प्रकारचं निरूपण केलं जातं. बाबाजीच्या शक्तिस्फूर्तीनं त्यांनी जे प्रवचनात सांगितलं, हा दे त्यांच्या सानिध्यामध्ये 7वी इयत्तेपासून आहे, 69पासून प्रत्येक अनुष्ठानाला पाहिलं. त्यांच्या सानिध्यात 2-4 अनुष्ठान पण झाले. किती दक्षता, किती काय सांगायचे बाबाजी. आता ते तुम्हाला कळेल. तुमच्या खिशामध्ये मोबाईल आहे, त्याच्यामध्ये जनार्दन स्वामीचे प्रवचन आहे. स्वतः जनार्दन स्वामींनी हे मंत्र म्हटलेले, ते आपण 1-2 दिवसात सेट झालं का ते मंत्र बाबाजी कसे म्हणायचे ते पण तुम्हाला सांगण्यात येईल, पाहण्यात येईल. त्यासाठी हे लावावं लागतं, स्क्रीन लावावं लागते किंवा पडदा लावावा लागतो. ते पण करण्याचा प्रयत्न करू. घ्या पाणी हातात. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रिता प्राणापानसमायुक्ता पचाम्यन्नं चतुर्विधम् अहं क्रतुरहं यज्ञः सदाहमहमौषधम् मंत्रममेवाज्य महमग्निरहमुतं ब्रह्मार्पणं ब्रह्महविर्ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्य ब्रह्मकर्म समाधिना यज्ञशिष्टासिना सन्त मुच्चिन्ते सर्वकिल्मिषै यज्ञशिष्टामृतभुज यान्ति ब्रह्मसनातना प्रसादे प्रसन्नता प्रसादे सर्वदुःखानां हानिर्भजायते प्रसन्नते दशो याशो बुद्धिपर्यवतिष्ठते अन्यनी गर्भसम्भूतं कुमारं ब्रह्मचारिणं दृष्टिदोषनाशाय हनुमन्तं स्मराम्यहं शिवार्पणं कृष्णार्पणं तत्सत् परब्रह्मार्पणमस्तु. ओम नमः पार्वतीपते हर हर महादेव. गोपाल कृष्ण भगवान श्री गुरुदेव दत्त.
भक्त अलख निरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज, बजरंगबली की जय, निवृत्तीनाथ महाराज, सर्वाईश्वर भगवान की, संकटमोचन हनुमान की जय, महामृत्युंजय भगवान की, गंगामय